हॅलो फ्रेंड, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी फिश करीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी अर्धा किलो हलवा मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याला आपण मॅरिनेशन करून घेऊ। येथे मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे, 1 चमचा मीठ। आता हे छान मिक्स करून घेऊ। माशाला आपण मीठ हळद छान लावून घेतलं आहे। आता यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया। येथे मी अर्धा लिंबू घेतला आहे, लिंबाचा रस घालून घेऊ। लिंबाऐवजी येथे आपण कोकम पण वापरू शकतो। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू हे सर्व छान माशाच्या तुकड्याला आपण लावून घेतलेलं आहे। आता याला मी 15 मिनिटं झाकण ठेवून मॅरिनेशन करून घेणार आहे। आता माशाच्या भाजीसाठी आपण लागणारा मसाला तयार करून घेऊया। येथे मी 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा खसखस, 10-15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर आणि अर्धी वाटी खोबरं हे सर्व साहित्य घेतलेले आहे। हा सर्व मसाला आपण कच्चाच वाटून घेणार आहोत। बघू शकता मासे आपण 15 मिनिटं छान मॅरिनेशन करून घेतलेले आहेत। आता याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। मासे फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी इथे 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आता मासे घालून घेऊया। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। मीडियम गॅस फ्लेमवरच आपल्याला मासे हे दोन्ही साईडने छान 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत। आता एक साईडने फ्राय झाले आहेत, आता दुसऱ्या साईडने आपण याला पलटून घेऊया। दुसऱ्या साईडने पण आपल्याला याला 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता दुसऱ्या साईडने पण 2 मिनिटं छान मासे फ्राय करून घेतलेले आहेत। आता गॅस बंद करून घेऊ। आपण घेतलेला सर्व मसाला मिक्सर जारमध्ये याची फाईन पेस्ट करून घेऊया। बघू शकता फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। येथे मी 3 पळी तेल घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल वापरू शकता। तेल छान गरम झाले आहे। आता यामध्ये थोडी हळद घालून घेऊया, कारण मॅरिनेशन करताना पण आपण हळद घालून घेतलेली आहे। आता 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेऊया, 1 चमचा लाल मिरची पावडर, तुम्ही इथे फिश मसाला पण वापरू शकता। आता इथं आपण तयार करून घेतलेल्या मसाल्याची फाईन पेस्ट घालून घेऊ। आता हा सर्व मसाला तेलामध्ये छान परतून घेऊया। आता यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर घालून घेऊ, हे पण छान परतून घेऊया। सर्व मसाला आपल्याला 2 मिनिट छान परतून घ्यायचा आहे। बघू शकता 2 मिनिटं मसाला छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। येथे मी मिक्सर जारमध्येच पाणी घालून घेतलेलं आहे। येथे आपण 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। मीठ घालून घेऊ। आता हे भाजीला छान उकळी आल्यानंतर आपण यामध्ये फ्राय करून घेतलेले मासे घालून घेणार आहोत। बघू शकता
भाजीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले मासे घालून घेऊया. सर्व मासे आपण रश्यामध्ये घालून घेऊ. येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आता मीडियम गॅस फ्लेमवरच आपल्याला मासे हे 5 मिनिटं छान शिजून घ्यायचे आहेत. मासे हे आपण सुरुवातीला 2 मिनिट छान फ्राय करून घेतलेले आहेत. त्यामुळं जास्त वेळ न शिजवता आपल्याला फक्त 5च मिनिटं मासे छान शिजून घ्यायचे आहेत. येथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. आता याचा रस घालून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊया. बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत. मासे पण छान शिजलेले आहेत. आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. बघू शकता भाजी छान झाली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण सर्व करून घेऊया.